नमस्कार, मी पूजा कारेकर. पोटपूजामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला कुरकुरीत सुरणाची कापं कशी करायची ते दाखवणार आहे. चला तर मग बघूया. आपण सुरणाची सालं काढून घेतलेली आहेत आणि आता आपण त्याची कापं करून घेऊया. तुम्हाला जाड पातळ जशी हवी असतील तशी तुम्ही करू शकता. एकदम कुरकुरीत हवी असतील तर पातळ कापायची आणि जरा अशी नरम हवी असतील तर जरा जाडसर ठेवायची. आता आपली ही सगळी कापं कापून झालेली आहेत. आपण पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया. आता हे पाणी आपण ओतून टाकूया आणि मग स्वच्छ पाणी घेऊन आपण ती कापं जरा उकडून घेऊया. आता आपण ही सुरणाची कापं उकडून घेऊया. थोडी शिजत आली की गॅस बंद करूया. शिजताना आपण मीठ किंवा कोकम घालणार नाही आहोत, नाहीतर मग सुरण शिजत नाही. आता याला छान उकळी आलेली आहे आणि शिजत आलेलं आहे सुरण. आणि थोडंसं कच्चवट समजा राहिलं तरी काही हरकत नाही, कारण मसाला लावताना ती कापं मोडली गेली नाही पाहिजेत. त्यामुळे थोडी शिजली आणि थोडीशी कच्चवट राहिली तरी हरकत नाही. आपण ती फ्राय करणार आहोत तेव्हा ती शिजणारच आहेत. आता आपण गॅस बंद केलेला आहे. आता आपण हे पाणी ओतून काढून घेऊया. आता आपण यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण त्याचा मसाला बनवूया. आपला दैवज्ञ मसाला 1.5 चमचा आपण दैवज्ञ मसाला घेतला आहे. हळद, हिंग, धण्याची पावडर, थोडीशी आलं लसूण पेस्ट. तुम्हाला आवडत असेल तर नाही लावली तरी सुद्धा छान होतात, पण मी जराशी आलं लसूण पेस्ट टाकते. आलं नको असेल तर नुसती लसूण पेस्ट टाकली तरी चालते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगळ. हे कोकमाचं आगळ आहे आणि सुरणाला खाज येते, ती येऊ नये. घशाशी खाज येत राहते, कारण सुरण हे खाजेरी असतं. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये आंबट घालणार आहोत, जेणेकरून खाज येणार नाही. इवन आपण सुरण कापताना सुद्धा आपल्या हाताला खाज आली तरी आपण कोकम लावतो किंवा कोकमाचं आगळ लावू शकतो. मीठ. हा मसाला थोडा स्ट्रॉंग करून घ्यायचा, कारण ह्या कापांना आपण मीठ लावलेलं नाही आहे. कारण जर शिजताना आपण मीठ घातलं तर हे शिजत नाही, चांगलं व्यवस्थित शिजत नाही. तर आपण आता प्रत्येक कापाला हा मसाला लावून घेऊया. आणि हे लावून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं आणि तुम्हाला हवं तेव्हा तळलं तरीसुद्धा चालतं. ही कापं लसणीच्या आमटीशी खूप छान लागतात, किंवा तुम्ही अशी नाश्त्याला वगैरे तळून खाऊ शकता. आणि हे सुरण अतिशय गुणकारी आहे, औषधी आहे. आता आपल्या या सुरणाच्या कापांना सगळा मसाला लावून झालेला आहे. आता आपण हे तळायला घेऊया. हा मी बिडाचा तवा घेतलेला आहे. आता आपण तेल घालून घेऊया. आता आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ही कापं घोळवून घेणार आहोत. तुम्हाला रवा आवडत असेल तर तुम्ही रवासुद्धा लावू शकता. आता हे तेल तापलेलं आहे. आता आपण ही सगळी कापं लावून घेऊया तेलामध्ये. आता एका बाजूने झालेली आहेत का आपण उलटून बघूया. चांगली थोडी गुलबट झाली की अशी उलटी करून घ्यायची. आता ही दोन्ही बाजूनी झालेत का बघूया. दोन्ही बाजूनी झालेली आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी
कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, मस्त खाण्याची घ्यायची असेल मजा तर बघत राहा पोटपूजा.